दोन्ही एकदम केलास तर पोराला सांगितलं, पोर ऐकणार काय होतो. जोरात कळ आली, दोन्ही एकदम करून मोकळा झाला. थोड्या वेळाने ती आई आली मैनाकीने आणि बघते तर सगळ्या बेडची वाट लागली. अरे म्हणाला हे काय केलं हा? आताच्या आता म्हणाला हे सगळे घेऊन जा त्या पोरा सकट खाली, सगळे कपडे घेऊन जा. म्हणाला चांगला त्याला इसळून धू, मग त्याला वाळत टाक आणि सुकून मनाला घरी घेऊन ये. त्याला तेच पाहिजे होतं. गेला आणि पहिल्यांदा कपडे बाजूला ठेवले. आधी त्या पोराला घेतला, चांगला साबण लावला, गार 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 फिरवला आणि दगडावर आपटला. आता दगडावर आपटला, काय झाली अवस्था बघा. दगडावरून दोन्ही तांगड्या धरून आपटलं, पोर केलं डार दगडावरी. सगळे कपडे धुतले आणि घरी आला. आई आली, ती मैनाकीनी म्हणाली माझं बाळ कुठे आहे. म्हणाला तुम्ही सांगितलं ना त्याला चांगला धुव आणि वाळत घाल म्हणून. त्याला म्हणाला चांगला आपटला, चांगला धुतला, वाळत घातलाय. म्हणाला आता त्याला त्याबरोबर ती मध्ये अरे चांडाळा केलंच काय, तू माझ्या पोराला ठार मारलं, माझं पोर आत्ताच्या आत्ता जिवंत करून दे. त्यांनी सांगितलं हरकत नाही, तुझं पोर जर तुला जिवंत हवं असेल तर माझी सुद्धा एक अट आहे. माझ्या गुरुला तो तुझ्या पासामध्ये अडकवलाय, त्याला मुक्त कर, त्याला घेऊन मी जातो, तुझ्या बाळाला मी जिवंत करतो. शेवटी आई ती आपल्या बाळासाठी तिने मच्छिंद्रनाथाला आपल्या पाशातून मुक्त केलं. त्याने त्या बाळाला जिवंत केलं आणि पुन्हा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ पुढच्या तीर्थयात्रेला निघून गेले आणि आमचं भारूड इथे संपलं. काके झोळी हाती कमंडलू चालले जोगी